भोकरे यांना मी पूर्णपणे ओळखतो. त्यांनी पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक कार्यात मोलाचं योगदान केले असून अशा लोकांची सुरक्षा करणं हे आमच्या सरकारचं काम आहे. तर त्यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिलेत. सांगलीत घटनेचा निषेधही व्यक्त केलाय. महाराष्ट्र राज्य हे सुजलाम सुफलाम राज्य असून गुंडगिरीचा बंदोबस्त करण्यासाठी आमचे सरकार या प्रकरणात लक्ष घालत असून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा छडा लावण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास मला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक आणि दैनंदिन जनप्रवासचे समूह संपादक संजयजी भोकरे यांच्या हत्येचा कट सांगली पोलिसांनी उधळून लावलाय. या प्रकरणी 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पिस्तूल आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भोकरे यांना तातडीने राज्यभरात फिरताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी आज पत्रकार संघाने मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महासचिव डॉ. विश्वास आरोठे, प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, मंत्रालय संपर्क प्रमुख विष्णू बुरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ब्रँड अँबॅसेडर संजय फुलसुंदर आणि संघाचे सदस्य खंडूराज गायकवाड यांचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोकरे यांना संरक्षण देण्याची मागणी मान्य केली आहे.